हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 10. धूप. भाग 5. अंतस्मनाची विलक्षण ओळख. मनाचे 4 भाग आहेत. एक आहे जड किंवा बाह्य मन, त्याच्या आत दुसरे आहे अंतस्मन, त्याच्या आत तिसरे आहे सूक्ष्म मन, या सर्वांच्या अतीत चौथे आहे अमन, मनातीत अवस्था. मनातीत अवस्थेत मनाचा जीवात्म्याशी योग जुळून आलेला असतो. यामुळे त्याचे स्वतंत्र अस्तित्व असत नाही. त्याची मनमानी बंद झालेली असते. ते जीवात्म्याच्या सेवेला रुजू होते. सूक्ष्म मन अंतरात्म्याच्या प्रेरणा अंतस्मनाला देत असते. त्या सत्प्रेरणा असतात, आत्मप्रेरणा असतात. त्याप्रमाणे आपले आचरण होतेच असे नाही. तसे झाले तर आपले संचित संपते, त्यात नवीन भर होत नाही. आपण सहजच मुक्तीचे यात्रेकरू होतो. बाह्य मन हे बुद्धीचा वापर करून जाणून बुजून प्रत्यक्ष आचरण करत असते. तेथे विवेक, संयम, तारतम्य बाळगले जाते. व्यवहार पाहिला जातो. धोरण ठरवून वर्तणूक होते. आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेतली जाते. हे असे आचरण मुद्दाम ठरवून केले जाते. अंतस्मन हेच आपला मूलभूत स्वभाव दर्शवित असते. एखादी गोष्ट, घटना, वस्तू इत्यादी पाहता क्षणीच कसलाही विचार न करता आपली जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटते ती या अंतस्मनात उमटते. ज्यांचा स्वभाव उतावीळ असतो ते अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करून मोकळे होतात आणि बहुतांशी नंतर जीभ चावतात. कारण ती प्रतिक्रिया प्राप्त परिस्थितीला अनुकूल असतेच असे नाही. हाच आपला मूलभूत स्वभाव असतो. हाच आपला स्थायी स्वभाव असतो, स्थायी भाव असतो. जे शांत स्वभावाचे असतात ते अशी अंतस्मनाची प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. ती आतल्या आतच असते. याची तृप्ती सहसा होत नाही आणि त्यामुळे त्यांचे संचित तयार होते. एखादी घटना झाली की आपण मनात म्हणतो बरे झाले, परंतु वरवर प्रत्यक्षात आपण म्हणतो की अरे रे फार वाईट झाले. नको ती व्यक्ती समोर आली की आपण अंतस्मनात नाराज होत प्रत्यक्ष सुहास्यवदन करतो. यासाठी आवश्यक तो अभिनय आपण बेमालूम करतो. अनेक वेळा आपण द्विधा मनस्थितीत असतो. करावे की करू नये हे यामुळेच होत असते. अंतस्मन स्वभावाला अनुसरून क्रिया करायला सांगते आणि बाह्य मन व्यवहाराला धरून क्रिया करू इच्छिते. यामुळे मनाची दोलायमान अवस्था होते. यामुळे मानसिक आजार होतात. अशा परिस्थितीत सूक्ष्म मनाला अंतरात्म्याकडून मिळालेल्या प्रेरणेने आचरण जीवात्म्याकडून व्हायला पाहिजे. त्या योगे एकतर आपण कर्मयोग तरी करू किंवा साक्षी तरी राहू. यासाठी मन जीवात्म्यात विलीन व्हायला पाहिजे. आपल्याला अमन अवस्था प्राप्त झाली पाहिजे. यासाठी स्वस्वरूपाचा परमदिव्य अग्नी प्रज्वलित करावा आणि आत्मपूजा करताना त्याला धूप ओवाळावा. श्री श्री म्हणजे परम पावित्र्य, परमशुद्धता, परमावस्था. बालपणीची सुरुवातीची काही वर्षे नैसर्गिकपणे स्त्री आणि पुरुष दोघंही श्री असतात. परंतु वयात आल्यावर दोघांमधील श्री लोप पावते. पुरुषाला नैसर्गिकपणे कधीही श्री पुन्हा प्राप्त होत नाही. तो देहाच्या अंतापर्यंत तसाच राहतो. परंतु अध्यात्म, योगसाधना, उपासना करून त्याला श्री प्राप्त करता येते. यामुळे फार पूर्वीपासून आपण पाहतो की अध्यात्मात पुरुष अग्रेसर आहेत. यात विशेष म्हणजे स्त्री नैसर्गिकपणे वयाच्या 45 वर्षी मासिक पाळी बंद होऊन पुन्हा श्री होते. येथे जर तिने आपले आचरण त्याला अनुसरून केले तर ती सहजच विनासायस मुक्त होते. परंतु स्त्री असे वागत नाही. तसेच पुरुष तिला तसे वागू देत नाही. हा दुर्विलास आहे. येथे परमात्म्याची लीला पाहण्यासारखी आहे. स्त्री जर योग्य वयात 18 ते 20 या वयात विवाहित झाली तर तिला 20 ते 22 या वर्षापर्यंत मुले होऊन ती जननक्रियेमधून मुक्त होते. त्यानंतर 20 ते 22 वर्षात तिची मुले सज्ञान होऊन त्यांचे विवाह होऊन ती आपापल्या मार्गाला लागतात. याच वेळी वयाच्या 45 वर्षापर्यंत नैसर्गिकपणे स्त्रीची मासिक पाळी बंद होते आणि ती श्री होते. तिचा संसार आटपलेला असतो. काही घटना मागे पुढे झाल्या तर हे वय फार तर 50 वर्षापर्यंत वाढते. परंतु असे असूनही श्री झाल्यावर स्त्री संसारातून दूर होत नाही. ती मुलाचे लग्न झाले तरी घरात सक्रिय राहते. यामुळे सहज शक्य असूनही ती जीवनमुक्त होत नाही.
याऐवजी सासू सुनेचे खटके होतात. मुक्ती प्राप्त होऊ शकणाऱ्या स्त्रीचे हे दुर्दैव आहे. त्याऐवजी जर तिने सुनेच्या हवाली घर केले आणि स्वतः अध्यात्म सत्संग करू लागली तर ती अल्पावधीतच जीवनमुक्त होईल. स्त्री ही श्री झाली आहे म्हणजे नेमके काय झाले आहे याचे ज्ञान अनेक पुरुषांना नसते. यामुळे तिच्या वैवाहिक जीवनाचा आता तिला असह्य त्रास होतो. यासाठी तिने काही प्रयत्न करावेत. पुरुषाला विश्वासात घेऊन प्रेमाने समजावून द्यावे. स्वतःसह पुरुषालाही सत्संग, अध्यात्म, योग साधना, उपासना यासाठी प्रवृत्त करावे. पुरुषालाही मुलाच्या हाती कारभार देऊन अध्यात्मासाठी मोकळे होण्यासाठी प्रवृत्त करावे. ऐन तारुण्यातच अध्यात्म, सत्संग, योग साधना, उपासना या मार्गी यात्रा सुरू करावी. सुरुवातीपासूनच अनावश्यक गरजा उपभोगण्याची सवय लावून घेऊ नये. डामडौल, बडेजाव, मोठेपणाच्या खोट्या कल्पना करून घेऊ नयेत. अहंकार सोडावा. साधेपणाने राहावे. थोडक्यात समाधानी असावे. म्हणजे अनावश्यक पैशांची हाव निर्माण होत नाही. पैशांमागे धावाधाव होत नाही. योग्य वेळी संसारातून दूर होणे सहज शक्य होते. दोघांनीही संसाराचा मोह आवरावा. या वयात योग प्राप्त करणे हेच योग्य असते हे वेळीच ओळखावे आणि त्यासाठी प्रत्यक्ष यात्रा सुरू करावी. यासाठी स्वस्वरूपाचा परमदिव्य अग्नी प्रज्वलित करावा आणि आत्मपूजा करताना त्याला धूप ओवाळावा. या काळात वैतागून अनेक स्त्रिया पुरुषाला मोकळे सोडून देतात. हा मार्ग काही तितकासा योग्य नाही. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. एखादी गोष्ट आपल्याकडून दूर गेली, नष्ट झाली, संपली की आपल्याला वाईट वाटते, चैन पडत नाही, जीवन नको होते. हे असे का होते याचा कोणीही मूलभूत विचार करत नाही. भावना विवश होऊन विलाप करणे सोपे असते. आजूबाजूचे लोकही लगेच सहानुभूती व्यक्त करतात. हा मुसमुसून रडत असेल तर लोक त्याला सहानुभूती देता देता हंबरडा फोडून रडायला लावतात. आपणही त्याच्या रडण्यात सहभागी होतात. एक अगदी प्राथमिक विचार करा की खिसा रिकामा झाला की तुम्हाला वाईट का वाटते. तर इतके दिवस किंवा इतका वेळ तो खिसा भरलेला असल्याची भावना होती आणि आता तो त्याच्या विरुद्ध रिकामा झालेला आहे हे सहन होत नाही. रिकामा झाल्याची भावना झाली कारण तो भरलेला होता हे त्याचे कारण असते. येथे मूलभूत विचार करावा की तो खिसा भरायच्या आधी रिकामाच होता की भरलेला होता. मूलभूत खिसा रिकामाच होता. तो तात्पुरता भरला आणि आपल्या मूळ स्थितीत परत रिकामा झाला. यात वाईट वाटायचे कारण काय आहे. एखादी व्यक्ती मृत झाली की त्याच्या आठवणी निरडायला येते. तो रडणारा विचार करत नाही की तो स्वतः काय येथे अमरपट्टा असल्यासारखा विश्वाबरोबर जन्माला आला आहे की काय. तोही एखादी रिकामी जागा भरून जन्माला आला आहे. तसेच सर्वजण येथे आलेले आहेत. कोणाची तरी रिकामी जागा काही काळ भरायची आणि ती कोणासाठी तरी रिकामी करून येथून निघून जायचे. त्यामुळे एक ना एक दिवस प्रत्येक जण येथून जागा रिकामी करणार आहे. पप्पू नाही तर घर कसे मोकळे मोकळे सुने सुने रिकामे वाटते, खायला येते नाही. मुळातच घर मोकळे होते, रिकामे होते. तुम्ही येथे येऊन ते भरले आहे, ते पुन्हा मोकळे रिकामे झाले तर बिघडले काय. त्यात वाईट वाटायचे कारण काय. म्हणूनच भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी सांगून ठेवले आहे की ब्रह्म सत्या, जगत मिथ्या. येथे मोकळे रिकामे एक केवळ पोकळी असलेले ब्रह्म एवढेच सत्य आहे. बाकी येथे जे या ब्रह्मात भरलेले दिसते ते मिथ्या आहे, असत्य आहे, भ्रामक आहे. जे आहे त्यात काहीही अर्थ नाही, जे नाही त्यातच सर्व अर्थ भरलेला आहे. 2 ओळीमधील रिकाम्या जागेतील मजकूर ज्याने वाचला त्याचे सार्थक झाले. भरलेल्या जागी ज्याला रिकामी जागा दिसली त्याला जीवन उमजले. ज्याला कोऱ्या पानांचे पुस्तक वाचता आले तो ज्ञानी झाला. ज्याला काळोखात प्रकाशाची अनुभूती मिळाली तो साक्षात्कारी झाला. ज्याला शून्यात पूर्णत्वाची जाण आली तो मुक्त झाला. ज्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, चराचर सृष्टीत केवळ एकमेव परमात्मा जाणवला तो स्वयं परमात्मा झाला. हे आपल्याही जीवनात याच देही होण्यासाठी स्वस्वरूपाचा परमदिव्य अग्नी प्रज्वलित करावा आणि आत्मपूजा करताना त्याला धूप ओवाळावा. मृत्यू हाच उत्तम गुरु.
मृत्यू आणि त्या पलीकडील ज्ञान तुम्हाला जीवनाचे सत्य ज्ञान मिळवून देते. जीवनाचे ज्ञान प्रदान करायला मृत्यूसारखा अन्य गुरु नाही. कितीही वैभव मिळवा, मृत्यू तुम्हाला शिकवतो की हे सर्व येथेच ठेवून जायचे आहे. याचा पुनर्जन्मात काहीही उपयोग नाही. जे ठेवाल त्यामुळे पुढची पिढी ऐतखाऊ होते, निष्क्रिय होते आणि तुम्ही मिळवलेले वैभव, धन, संपत्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, नावलौकिक इत्यादी धुळीला मिळते. आपण अमरपट्टा लावून जन्माला आलो आहोत अशा थाटात तुम्ही जे जितके मिळवतात त्यापैकी तुम्ही स्वतः अगदी अत्यल्प उपभोगू शकता, कारण ते मिळवण्यातच तुमचे आयुष्य पणाला लागते आणि तुम्हाला न विचारता यथाकाळी मृत्यू तुमच्यावर घाला घालतो. वैभव, धन, संपत्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, नावलौकिक इत्यादीला महाभयावह असा दारिद्र्याचा, परावलंबित्वाचा, कुचेष्टेचा, बदनामीचा इत्यादीचा शाप आहे. हेही लक्षात घ्यावे की यापैकी जरा जरी काही अत्यल्प जरी झाले तरी ते तुमच्या वैभवाच्या पार्श्वभूमीवर फार प्रकर्षाने उठून दिसते. तुमच्या मृत्यूनंतरही जनतेत याची स्मृती जागविली जाते. याची जाण जिवंतपणे दुःखद क्लेशकारक असते. वैभव, धन, संपत्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, नावलौकिक इत्यादी मिळवण्याच्या नादात प्रत्यक्ष जीवन जगायचे राहूनच जाते. म्हणजे मिळवल्याचाही उपभोग नाही आणि जीवनाचाही उपभोग नाही. वैभव, धन, संपत्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, नावलौकिक इत्यादीला निरोगीपणाचे वावडे आहे. वैभव कित्येक नवीन आजारांना जन्म देते. वैभवाच्या गराड्यात अंथरुणावर पडून मरणाची वाट पाहत बसावे लागते. यास्तव एकदा का तुम्हाला मृत्यूचे आणि मृत्यूच्या पलीकडचे ज्ञान झाले की तुम्हाला जीवनाचा सत्य अर्थ उमजतो. तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या अतीत होता. तुम्ही सर्वस्वातून बाहेर होता, मुक्तानंदी होता. भोगी, योगी. भोग आणि योग ह्या एकाच जीवनाच्या दोन अवस्था आहेत. भोगी उन्नत होतो आणि योगी होतो. योगी जागा सोडतो आणि त्यामुळे भ्रष्ट होऊन भोगी होतो. यास्तव स्वतःमधील ती परमदिव्य ऊर्जा नित्य नियमित प्रज्वलित करावी आणि भोगी आणि योगी यांच्या अतीत साक्षी राहून कैवल्यात स्थित राहावे. तेच आत्मपूजा विधीतील धूप ओवाळणे आहे. धूप लावल्यामुळे डास, पाखरू, चिलट दूर निघून जातात. पूजेत व्यत्यय येत नाही. धुपाच्या सुगंधामुळे वातावरण आल्हाददायक होते. ध्यान लावायला सर्व प्रकारे अनुकूल वातावरण तयार होते. याचप्रमाणे आपल्यातील तो दिव्य परमचिदाग्नी प्रज्वलित झाला, त्याचा धूप ओवाळला गेला की आपले रिपू कोठल्या कोठे दूर निघून जातात. आपल्यातील भोगी क्षीण होतो. आपण ध्यानी मुनी होतो, आत्मयात्रेकरू होतो आणि मुक्तीची वाट चालू लागतो. आपण योगी होतो. मानवी जीवनाचा एकमेव उद्देश प्राप्त होण्यासाठी जीवनयात्रा सुरू होते. ह्या वाटेवर तो योगीही लुप्त होतो. हेच मुक्तीचे लक्षण असते. या परीते आणखी भाग्य ते काय असते? हरिओम.